नमस्कार. बुद्ध वंदना आपण अनेकदा ऐकतो, म्हणतो सुद्धा, पण या शब्दांचा खरा, सखोल अर्थ कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण नेमकं हेच करणार आहोत. आपण फक्त शब्दांचे अर्थ नाही, तर पंचशील आणि त्रिशरणामागील ते अत्यंत सखोल तत्वज्ञान समजून घेणार आहोत, जे हजारो वर्षांपासून मानवी जीवनाला दिशा देत आलंय. आणि हो, हे विचार आजच्या या धावपळीच्या आयुष्यातही 100% लागू पडतात. चला तर मग सुरू करूया. आजचा आपला हा प्रवास कसा असेल ते थोडक्यात पाहूया. आपण सुरुवात करू वंदना आणि नमोतस्सेने. त्यानंतर त्रिशरण म्हणजे योग्य मार्गाचा स्वीकार, पंचशील म्हणजे आपले रोजचे वागणुकीचे नियम, आणि शेवटी साधू 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 म्हणत या आदर्श जीवनाचा पाया कसा रचला जातो हे आपण एका तर्कशुद्ध मार्गाने समजून घेणार आहोत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, वंदना आणि नमोतस्स. कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात एका वंदनेने होते, बरोबर? नमोतस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स ही मूळ पाली भाषेतील ओळ आपण नेहमी ऐकतो. पण एक गोष्ट नोटीस केली आहे का? ही वंदना नेहमी 3 वेळा म्हटली जाते. हा काही नुसता नियम नाहीये. यामागे एक छान मानसशास्त्रीय कारण आहे. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण 3 वेळा उच्चारतो ना, तेव्हा आपलं लक्ष एकाग्र होतं, मनातील बाकीची सगळी गडबड शांत होते आणि आपण पूर्णपणे त्या क्षणात, त्या वर्तमानात येतो. आता याचा अगदी सोपा आणि थेट अर्थ काय? तर त्या भगवंत, अर्हंत, पूर्ण जागृत बुद्धांना नमस्कार. बघा, इथे फक्त एका व्यक्तीला नमस्कार केलेला नाहीये बरं का, तर पूर्ण जागृत अवस्थेला, त्या सर्वोच्च ज्ञानाला केलेला हा सन्मान आहे. हे शब्द आपल्याला एक प्रकारची नम्रता शिकवतात, ज्ञानाप्रती आदर निर्माण करतात. वंदनेमुळे मन शांत झाल्यावर आपण वळतो पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे, त्रिशरण म्हणजेच योग्य मार्ग. तर त्रिशरण कसं स्वीकारायचं? बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मी बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जातो. इथेही द्वितीयंपी म्हणजे दुसऱ्यांदा आणि ततीयंपी म्हणजे तिसऱ्यांदा याच ओळींचा उच्चार केला जातो. ही चढत्या क्रमाने केलेली पुनरावृत्ती कशासाठी? तर आपला संकल्प अधिक पक्का करण्यासाठी. हा स्वतःच्या मनाला वारंवार दिलेला एक संदेश आहे की होय, मी या योग्य मार्गावर चालण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आता मार्ग तर निवडला, पण तो रोजच्या आयुष्यात जगायचा कसा? इथेच येतात पंचशील म्हणजेच वागणुकीचे नियम. यातला पहिला आणि अत्यंत शक्तिशाली संकल्प आहे पाणातिपाता वेरमणी. याचा सरळ अर्थ म्हणजे मी जीवहत्या न करण्याचा संकल्प करतो. आता नीट विचार करा, इथे फक्त माणसांबद्दल बोललं जात नाहीये, तर निसर्गातील प्रत्येक सजीवाबद्दल, अगदी लहानात लहान जीवाबद्दल इथे करुणा व्यक्त केलीये. कोणत्याही जीवाला माझ्याकडून इजा पोहोचणार नाही, हा स्वतःशीच केलेला एक अतिशय ठाम असा करार आहे. दुसरा नियम आहे अद्दिन्न दाना वेरमणी, म्हणजेच मी चोरी न करण्याचा संकल्प करतो. जे मला अधिकृतपणे दिलेलं नाही ते मी घेणार नाही. वरवर पाहता हा फक्त प्रामाणिकपणा वाटतो, पण हा नियम खूप खोल आहे. फक्त पैशांची किंवा वस्तूंची नाही, तर दुसऱ्यांच्या कष्टाची, त्यांच्या वेळेची आणि अधिकारांची सुद्धा चोरी न करणं, हा एक अतिशय उदात्त विचार यामागे दडलेला आहे. तिसरा संकल्प आहे कामे सुमिच्छाचारा वेरमणी. हा नियम आपल्याला चुकीचं लैंगिक वर्तन टाळण्याबद्दल मार्गदर्शन करतो. बघा, हा नियम थेट आपल्या चारित्र्याशी आणि नैतिक मूल्यांशी जोडलेला आहे. समाजातील नाती निकोप असावीत, ती विश्वासावर आधारित असावीत, यासाठी स्वतःच्या इंद्रियांवर, स्वतःच्या भावनांवर योग्य ताबा ठेवण्याची खूप महत्त्वाची शिकवण आपल्याला यातून मिळते. चौथा संकल्प आहे सत्याचा, मुसा वादा वेरमणी, म्हणजे मी कधीही खोटं बोलणार नाही. तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या शब्दांमध्ये प्रचंड ताकद असते. त्यामुळेच खोटं बोलणं, कुळाची फसवणूक करणं किंवा अगदी खोट्या अफवा पसरवणं, या गोष्टी समाजासाठी किती हानिकारक असू शकतात. नेहमी सत्य बोलण्याचा हा निश्चय आपल्या रोजच्या जगण्याला आणि संवादाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, वरचे 4ही नियम जर आपल्याला पाळायचे असतील ना, तर आपली सद्विवेक बुद्धी अगदी शाबूत असायला हवी. म्हणूनच हा 5वा संकल्प खूप महत्त्वाचा ठरतो. सुरा मेरय्य मज्जपमाद ठाना. मी मद्य, नशा आणि विवेक हरवणाऱ्या कोणत्याही गोष्टी टाळण्याचा संकल्प करतो. व्यसनांमुळे का होतं, तर माणसाची विचार करायची क्षमता संपून जाते. त्यामुळे नेहमी शुद्धीवर राहणं आणि आपल्या प्रत्येक कृतीबद्दल पूर्णपणे जागरूक असणं, हा या शेवटच्या नियमाचा खरा गाभा आहे. हे 5 नियम समजून घेतल्यानंतर आपण वळतोय वंदनेच्या शेवटच्या भागाकडे, समाप्ती. साधू साधू साधू. वंदना पूर्ण झाल्यावर शेवटी साधू 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 असं 3दा म्हटलं जातं. हे आपण नेहमी ऐकतो, पण कधी विचार केलाय का,
या शब्दांचा नेमका अर्थ काय? हे फक्त एखादं साचेबद्ध वाक्य आहे की त्यामागे खरंच काही मोठा विचार दडलेला आहे? काय वाटतं तुम्हाला? तर साधू या शब्दाचा अर्थ आहे अतिशय चांगलं किंवा उत्तम. जेव्हा आपण हा शब्द शेवटी उच्चारतो ना, तेव्हा तो एक प्रकारचा अत्यंत सकारात्मक दुजोरा असतो. आपण आत्तापर्यंत जे त्रिशरण आणि पंचशील ग्रहण केले, तो आपला संकल्प अगदी 100% योग्य आहे यावर आपण स्वतःच मारलेला ते शिक्कामोर्तब बसतं. थोडक्यात सांगायचं तर योग्य दिशेने पाऊल टाकल्याबद्दल ही स्वतःलाच दिलेली एक छानशी शाबासकी आहे. आता आपण आलो आहोत आपल्या या विश्लेषणाच्या अगदी अंतिम टप्प्यावर, आदर्श जीवनाचा पाया. आपण जर या 2 मुख्य घटकांकडे नीट बघितलं तर लक्षात येईल, एका बाजूला आहे त्रिशरण, ज्याचा अर्थ आहे योग्य मार्ग स्वीकारणे. हा झाला आपला वैचारिक आणि आध्यात्मिक पाया. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? पंचशील, म्हणजे प्रत्यक्ष योग्य वागण्याचे नियम. ही झाली आपली कृती. फक्त चांगला मार्ग माहिती असून उपयोग नसतो, तर त्या मार्गावर चालण्यासाठी नियम पाळणंही तितकंच गरजेचं असतं. हे अगदी एकाच नाण्याच्या 2 बाजूंसारखं आहे. आणि जेव्हा हे दोन्ही घटक म्हणजे योग्य मार्ग आणि योग्य कृती एकत्र येतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने एका आदर्श जीवनाचा पाया तयार होतो. आता फक्त एक क्षण विचार करा. जर आजच्या जगात प्रत्येकाने खोटं बोलणं, चोरी करणं, व्यसन करणं टाळलं आणि प्रज्ञाशील करुणेचा हा मार्ग मनापासून स्वीकारला, तर हे जग किती सुंदर होईल, नाही का? आजपासून या 5 नियमांपैकी नेमका कोणता नियम आपण आपल्या आयुष्यात 100% आचरणात आणायला सुरुवात करू शकतो? याच एका प्रगल्भ विचारासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबवूया. जय भीम, नमो बुद्धाय.